नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय. महाचर्चेचा आजचा हा 5वा दिवस आहे. आज जर बघितलं तर अर्ज भरण्याचा आजचा दिवस आणि उद्याचा शेवट दिवस आहे. आज सकाळपासून 9 वाजल्यापासून प्रचंड प्रमाणात तहसील कार्यालयामध्ये गर्दी होती. अगदी आपल्याला जायला सुद्धा गर्दी तिथे नव्हती. आपणही लांब अंतरावरती मोटरसायकल थांबून आपण तहसील कार्यालयामध्ये गेलो. आज जर बघितलं तर साधारण वाजत गाजत अनेक लोक या ठिकाणी आले. पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे जे संघचे उमेदवार आहेत सौ कविता किरण पाटील यांनी अगदी 50 ते 60 गाड्यामध्ये वाजत गाजत अगदी हलगीच्या निनादामध्ये त्यांनी येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर संघ गणातीलच ज्या सौ कविता किरण औरादी म्हणून आपले युवा सेनेचे नेते आहेत, तालुका प्रमुख आहेत, त्यांच्या पत्नी यांनी अगदी वाजत गाजत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं. शिंदे पेट्रोल पंपाच्या पासून ते चालत या ठिकाणी वाजत गाजत शिवसेनेचे झेंडे हातामध्ये घेऊन या ठिकाणी येऊन त्यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी शिवाजी पेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा प्रमुख जे होते आनंदराव मोहिते नाही, संजय बापू इबुते जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर प्रवीण औरादी जे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या ठिकाणी अगदी वाजत गाजत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर अनेक छोटे मोठे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी खास करून उपस्थित होते. आज बहुतांशी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. आणखीन एक धक्कादायक माहिती अशी आहे की उमराणी या पंचायत समिती मतदारसंघासाठी अगदी उद्या शेवटचा दिवस आहे. अजूनही एकही उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल नाही, कुठल्याही पक्षाची दाखल नाही. त्यानंतर जर बघितलं तर बिळूर, शेगाव आणि उमदी बनाळी या 4 जिल्हा परिषद मतदारसंघात सुद्धा एकाही पक्षाची उमेदवारी अर्ज दाखल नाही जिल्हा परिषदेसाठी. याचं काय कारण असेल याबाबत आम्ही जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत अजय कुमार नष्टे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी सांगितले की अजूनही उमेदवारी अर्ज दाखल नाही. आज एकूण जिल्हा परिषदेसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत, तर 48 पंचायत समितीसाठी अर्ज दाखल झालेले आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं नमस्कार, मी प्रकाश कारगणीकर. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे यामध्ये. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद निवडणुकी एवढी धामधूम सुरू आहे आणि त्यातच उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं आज अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी सुरू झाली. कालच्या भागात आपण उल्लेख केला होता. खऱ्या अर्थानं जसं पूर्वीचं निवडणूक होत होती किंवा कशा पद्धतीने लोक येत होते टेम्पो भरून, त्या पद्धतीने आज छोट्या छोट्या वाहनामधून पर्यंत प्रचंड संख्येत आले आणि अगदी वाजत गाजत आले. खऱ्या अर्थानं अगदी झेंडे घेऊन पारंपरिक पद्धतीत अगदी हलगीचा निनाद वाजवत अगदी जोरात, अगदी जत शहरात अगदी हलगीचा आज रस्त्यावर ट्रॉफिक जाम झालं, प्रचंड गर्दी. हो, अगदी प्रचंड गर्दी सुद्धा त्या दिमागात वाजवत बऱ्याच उमेदवारांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. खऱ्या अर्थानं यामध्ये शक्ती प्रदर्शन करत शिवसेनेने तर वाजत गाजत तर आहेत, पण शक्ती प्रदर्शन करत मोठ्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. त्यासोबतच बाकीच्या सर्वच पक्षांनी सुद्धा आपापले अर्ज दाखल केले आहेत. तर काही तुम्ही म्हणल्यासारखं जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात, या 4 जिल्हा परिषद मतदारसंघात आजही जिल्हा परिषद सदस्यासाठी अर्ज दाखल नाहीये. उद्या तर शेवटचा दिवस आहे खऱ्या अर्थानं. तर एक प्रकारचं खऱ्या अर्थानं या पक्षांचं जे राजकीय पक्ष आहेत, या राजकीय पक्षांचं उमेदवार निश्चित नसल्यामुळे बहुतेक करून या अजूनही उमेदवार दाखल केलेले आहेत एका बाजूला. तर यामध्ये अपक्ष सुद्धा दाखल करणं गरजेचं होतं खऱ्या अर्थाने. पक्ष ज्यावेळी निर्णय देतील काय होईल ते होईल. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसापुरतं किमान अर्ज दाखल होणे, म्हणजे एबी फॉर्म अजूनही गुलदस्त्यात ठेवले असं वाटतं तुम्हाला? हा, एबी फॉर्म गुलदस्त्यात, त्यात शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात ठेवतातच प्रत्येक वेळी. तर कारण असं आहे की बंडखोरी होऊ नये आणि जे या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात उड्या मारणारे जे लोक आहेत त्यांचा बंदोबस्त होण्यासाठी खऱ्या अर्थानं हा प्रयोग केलाय, हा फॉर्म्युला वापरला जातो प्रत्येक ठिकाणी. तर उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी खऱ्या अर्थानं राजकीय पक्षाच्या नेत्यांनी
तातडीने निर्णय घेऊन नंतर माघार घ्यायची वेळ आपल्याकडे आहे. त्यासाठी उमेदवार दाखल करायची जर एकदा वेळ निघून गेली तर नंतर प्रॉब्लेम होऊन बसेल. खऱ्या अर्थानं नेत्यांनी निर्णय घेणं गरजेचं होतं. जास्त का असे ना, पण तो सगळ्यांना अर्ज दाखल करावा असं पक्षाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सांगणं गरजेचं होतं. पण तसं काय झालं दिसत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदसाठी 4 जिल्हा परिषद मतदारसंघात अजून एकही अर्ज दाखल नाही आणि 2 पंचायत समिती मतदारसंघात 2 पंचायत समिती मतदारसंघात खऱ्या अर्थानं. तर त्या विशेष करून उमदी आणखीन उमराणी जे पंचायत समिती आहेत, जिथं उमदी राजकीय वरदस्त अगदी राजकीय जबरदस्त वर्चस्व असताना त्या ठिकाणी उमदी पंचायत समितीमध्ये खऱ्या अर्थानं उमेदवारी अर्ज दाखल होताना दिसत नाही आपल्याला. तर याचं खऱ्या राजकीय पुढाऱ्याचं याचं एक प्रकारे चपराक म्हणावं लागेल. कारण उमेदवारी भरण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन करून तातडीनं किमान 2 तरी उमेदवार भरणं गरजेचं होतं. पण तसं झालेलं दिसत नाहीये. तर एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर आज सकाळपासून प्रचंड प्रमाणात तहसील कार्यालयाच्या समोर आवारामध्ये गर्दी होती. अनेक लोकांनी या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर जर बघितलं तर आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात गेलो होतो. त्या ठिकाणी सुद्धा प्रचंड गर्दी होती. त्यामुळं शेवटी पोलीस बोलवून काही लोकांना बाहेर काढण्याची पाळी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आली. बरोबर. पण एकंदरीत बघितलं तर अर्ज भरण्यासाठी सुद्धा एका उमेदवाराला 2 ते 3 तास लागतात. त्यानंतर मग काही कर्मचाऱ्याच्या समोर तो अर्ज नेल्यानंतर तिथे सुद्धा चौकशी करून तो अर्ज दाखल करण्यासाठी किमान 5 तास लागतात. तरी सुद्धा अशा या भाऊगर्दीमध्ये आज बऱ्यापैकी म्हणजे 35 जिल्हा परिषदसाठी अर्ज या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि 48 पंचायत समितीसाठी नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. उद्या बाकीच्या राहिलेल्या ह्या एकूण अर्ज या ठिकाणी दाखल होणार आहेत. तर आज जर बघितलं तर एकूण जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी 83 उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जत तालुक्यामध्ये एकूण 18 पंचायत समितीचे गण आहेत आणि 9 जिल्हा परिषदचे गट आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे. आज जर बघितलं तर शिवसेना जो शिंदे गट आहे तो आज बऱ्यापैकी अलर्ट झालेला आहे. या शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं बऱ्यापैकी आज अनेक मतदारसंघांमध्ये अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर भाजपच्या वतीनं अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुद्धा आज बऱ्यापैकी अर्ज दाखल झालेले आहेत. अगदी जर आता संध्याकाळचे 10 वाजले आहेत, अजूनही पंचायत समितीच्या परिसरामध्ये असेल, तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात अजून गाड्या आहेत. वकिलांच्याकडे प्रचंड गर्दी आहे. कॉम्प्युटर सेंटरवरती गर्दी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज पूर्ण भरल्याशिवाय ही लोक जाणार नाहीत. काल तर रात्री 2 वाजेपर्यंत पूर्ण या परिसरामध्ये गर्दी होती. आज पण अगदी पहाटे 4 पर्यंत अनेक नागरिक या ठिकाणी अर्ज भरणार आहेत. उद्या 3 वाजेपर्यंतचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या अर्ज भरण्याचं काम हे फत्ते होणार आहे. त्यामुळं नेमकं कोण अर्ज भरणार आहेत, कोण कुठल्या पक्षानं भरणार आहेत हे उद्या 3 वाजेपर्यंत या ठिकाणी समजणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? जसं तुम्ही म्हटला प्रचंड गर्दी झाली. खऱ्या अर्थानं अजून सुद्धा सगळ्यात झेरॉक्स आणखीन जे कॉम्प्युटर सेंटर आहेत, ज्या ठिकाणी सेतू किंवा बाकी सुविधा आहेत, अशा ठिकाणी अजून सुद्धा गर्दी आहे. वकिलांच्या समोर बसून अगदी अर्ज लिहित आहेत. बरेच राजकीय पदाधिकारी आम्हाला जाता येतात दिसले. काय करतात तर नाही, अजून आम्ही फॉर्मच भरतो. वकील आणि कॉम्प्युटर सेंटरचा TRP वाढला असं वाटतंय का तुम्हाला? वकील आणि कॉम्प्युटर सेंटरचा TRP वाढला, रेटही वाढलेला आहे थोड्याफार प्रमाणात. तर खऱ्या अर्थानं ते काही मोजके असतात. त्यामुळे आणखीन एक सांगायचं मला की पंचायत समिती असेल, तहसील कार्यालयामध्ये असेल, या परिसरातील अनेक भजीची गाड्या असतील, चहाची गाड्या असतील, खानावळ असतील, यांचं सुद्धा बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे. खऱ्या अर्थानं काय सुद्धा अगदी 10% रेट वाढवलेला आहे. हा त्यांचा शेवटी व्यवसायाचा मार्ग आहे, शेवटी व्यवसायाचा विषय आहे. खऱ्या अर्थानं त्यांना एवढे दिवस असतात व्यवसाय मोठा होण्याचा. कारण परत नंतरचे दिवस असतात, काही मोजकी लोक कामासाठी येतात, ते तेवढ्या पुरता त्यांचा व्यवसाय. खऱ्या अर्थानं हा जो मोल आहे, जो फॉर्म भरणं, ही जी प्रक्रिया निवडणुकी सुरू आहे, या दिवसापुरता असतं. त्यानंतरचा प्रचारच्या एकदा लोक निवडणुकीत उतरले गेले प्रचारासाठी, तर परत इकडे गर्दी होत नाही. त्यामुळे त्यांचाही थोडंसं व्यवसाय आहे, त्या व्यवसाय दृष्टीने ते प्रयत्न करतात खऱ्या अर्थानं. आणि त्यांचा व्यवसाय उशीरपर्यंत पण सुरू आहे, हे पण एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तर आपण निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या ज्यावेळी आपण भेटलो
जे अजय कुमार रस्ते प्रांताधिकारी साहेब आहेत, त्यांनी सांगितलं की उद्याचा दिवस एकच दिवस राहिलेला आहे. त्यांनी स्वतः आव्हान केलेलं आहे आव्हान केलेलं आहे जनतेला की की बाबा तुम्ही लवकरात लवकर उद्या या. तातडीनं भरा आणि वेळेचं बंधन पाळा. मी बरोबर 3 वाजता दरवाजाला कुलूप लावणार आहे. या संदर्भात त्यांनी सूचना संबंधित लोकांना राजकीय उद्या 3 वाजता अर्ज भरायचं बंद होणार आहे. बंद होणार, सर्वांनी आलं पाहिजे. दाखल करणं पूर्णपणे कागदासहित, एकही कागद चालणार नाही. ऑनलाईन आहे निवडणूक, पूर्ण टोटली ऑनलाईन असल्यामुळे ते काय करू शकत नाहीत. त्यामुळे सर्व उमेदवारांनी उद्या 3 वाजेच्या आत किमान तशा प्रांताधिकाऱ्याच्या दालनात आलं पाहिजे. दालनात आला पाहिजे या प्रकारचं जी अट आहे. विनंती सुद्धा केली राजकीय पक्षाने. सोबत आजच्या दिवसभरात जर बघितलं, बऱ्याच राजकीय पदाधिकाऱ्यांची अगदी तहसीलदार कार्यालय आवारात किंवा निवडणूक निर्णय विभागाच्या आवारात ठाण म्हणून बसले राजकीय पुढारी. उदाहरण दाखल केलं आपण तर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील हे, त्यानंतर डफळापूरचे दुसरे तालुकाध्यक्ष कुंडलिक दुधाळे, हे बरेच राजकीय पक्ष नेते मंडळी, तालुकाध्यक्ष अंकुश वाळे हे लक्ष ठेवून होते. बरेच जण नेते मंडळी आज लक्ष ठेवून किंवा त्या कार्यालयाच्या जवळपास राहून विविध पदाधिकारी, मंडलाध्यक्ष पण होते 4-5. 4-5 मंडलाध्यक्ष सुद्धा होते त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे जतचे जे नूतन नगराध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र आळे सुद्धा 2 ते 3 तास त्यानं यावेळीच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं, याच्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक कधी डॉक्टर रवींद्र रडी हे सहभाग घेत नव्हते. विशेष लक्ष दिले असं वाटतं का तुम्हाला? लक्ष दिले, जबाबदारी अंगावर पडलेली आहे, त्यांच्याकडे जबाबदारी पडलेली अंगावर. ते जबाबदारी अगदी व्यवस्थितरित्या पाळत राहिल्याचं दिसून आलं खऱ्या अर्थानं. याबरोबर सर्वच उमेदवारांना ते मार्गदर्शन करत होते. बाकी सगळ्या पक्षांनी आपापल्या उमेदवाराला कशा पद्धतीने मार्गदर्शन, कोण नाराज होऊ नये यासाठी सुद्धा काही जण प्रयत्न करत होते. काही जण आपल्या पक्षातून फुटून जाऊ नये, बाबा उमेदवारी मिळाली नाही म्हणून अन्यत्र जाऊ नये यासाठी सुद्धा राजकीय पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न अखेरपर्यंत सुरू होते. आजही सुरू आहेत, रात्री पण सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी संपर्क आलेले आहेत पक्षाचे, त्या ठिकाणी प्रचंड या उमेदवारांची किंवा कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे खऱ्या अर्थानं. तर त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नाराज होऊन आपल्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ नये. उदाहरण दाखल घेतलं आपण बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघात जर घेतलं तर त्या ठिकाणी एकाच पक्षाचे 5 ते 6 उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. मात्र विषय असा झालाय, कोणाला उमेदवारी मिळणार आहे, मला मिळालं तर तू नाराज, तुला मिळालं तर तो नाराज, अशा अवस्थेत सध्या अगदी यंत्रणा खडून. ह्या नाराज उमेदवारांच्या वरती शिवसेना असेल, जनस्वराज शक्ती पक्ष असेल, हे लक्ष ठेवून आहेत 100%. त्यांनी अगदी एबी फॉर्म घेऊन बसलेत असं वाटतं का तुम्हाला? एबी फॉर्म पुढची तयारी सुद्धा त्यांनी करून ठेवलेली आहे. काय लागेल मतदारांना किंवा काय लागेल दंडभेद सगळ्या प्रकारची यंत्रणा त्यांनी तयार ठेवली आहे. फक्त त्यामधला नाराज उमेदवार आपल्याकडे कशा पद्धतीने येईल याचं त्यांनी जाळं राखून सध्या थांबलेलं आहे. सध्या उद्याच्या दिवसभरात काय घटना घडतील किंवा कशा प्रकारे बदल होतील किंवा रात्रीत सुद्धा बदलणार निर्णय बरेच काही आहेत. कारण अनेक प्रभागात उमेदवार मला मिळत नाही याची खात्री केलेल्या लोकांनी तातडीने दुसऱ्या पक्षात उडी मारतायत. काही लोक पक्षाचा फॉर्मही भरलेत आणि अपक्ष भरलेत. काय सांगता येईल तुम्हाला? ह्यामध्ये खऱ्या अर्थानं काही त्यांना विश्वास नाही, अजूनही कुठल्याही पक्षाला, पक्षाच्या उमेदवाराला किंवा संभाव्य उमेदवार असतो, अजूनही माझा विश्वास 100% नाही. कामाला लागा असा आदेश नाही. कामाला लागा जर 2 प्रकारचा अर्थ होतो. त्यामुळं अजून कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मला 100% उमेदवारी मिळणार, अण्णाचा चहा आणि नानाचा चहा असा आहे. तर त्यामध्ये उमेदवारी मला मिळेल या पद्धतीने एकाही उमेदवार छातीटोक सांगत नाहीये. चाललेलं आहे, सांगितले नेत्यांनी, फॉर्म भरायला सांगितलेलं आहे, पण निश्चित 100% मलाच मिळेल आणि त्या पद्धतीने घोषणा झाली असं कोण सांगत नाही छातीटोक. काय संभ्रमावस्था निर्माण झाली काय नेमकं समजायला कारण नाही. एकही उमेदवार छातीटोक सांगत नाही माझा निर्णय झालाय, मी लढायला तयार आहे. तर फॉर्म तर सगळे भरतायत. काय जण पक्षाचा फॉर्म भरून सोबत अपक्ष सुद्धा फॉर्म भरतात. समजा पक्षाकडून जर यादी आपण देणारच आहोत शेवटच्या भागात. शेवटच्या भागात आपण त्या उमेदवार कोण भरले काय कोण उमेदवार आपल्या समोर येणार आहेत, कोणत्या पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल केलाय, तर त्या पद्धतीने आपण तर त्यांची यादी तर वाचणारच आहोत नावासहित त्यांच्या. तर या पद्धतीनं त्यांना अजूनही धरसोड चाललेला आहे. तर त्यामध्ये कशा प्रकारे बदल होईल आणि रात्रीच्या वेळी कोणी उडी मारेल याची काय साशक्यता आहे. कोलांटवेड्या आपला नेहमीचा शब्द आहे, कोलांटवेड्या मारणं. तर त्यामध्ये असं आता एवढं जोरात वातावरण झालं, एका रात्री आजच्या रात्री किंवा उद्याच्या रात्री काय होईल हे सांगता येत नाही. पण सर्वात चुरस
ही 9 पैकी कुठल्या जिल्हा परिषद मतदारसंघात आहे असं वाटतंय? दरिबडजीमध्ये आहे असं वाटतंय तुम्हाला? 100% दरिबडची मतदारसंघात सुद्धा चोरस आहे. आज अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन केलं, त्यात काय सांगता येईल तुम्हाला? आम्ही होता तिथं. आज खऱ्या अर्थानं दरिबडची मतदारसंघातून प्रचंड अगदी मोठ्या प्रमाणात सर्वच उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केलेली. श्रीमंत तांबे जे भाजपच्या वतीनं उमेदवार आज दाखल केले त्यांनी प्रदर्शन केलं जोरात, शक्ती प्रदर्शन करत त्यांनी सुद्धा सर्व कार्यकर्त्या समूह आज त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय. त्याच मतदारसंघात जे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत पांडोजरीचे अण्णासाहेब गाडदे, जे जिल्हा परिषद टीमच घेऊन आले ते. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्या समूह अगदी अर्ज शक्तीनिशी दाखल करत आज अर्ज त्यांनी दाखल केलाय खऱ्या अर्थानं. त्यासोबत त्यांच्यासोबत अजूनही बरेच उमेदवार आहेत, यांची आपण नावं तर वाचणार आहोत. सुरेश टेंगले म्हणून जे पैलवान आहेत दरिबडचे, त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांनी शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवार दाखल केला. त्यामुळे दरिबडची मतदारसंघामध्ये मोठी चोरस आहे असं वाटतंय तुम्हाला? दरिबडची मतदारसंघात तर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला दिसणार आहे किंवा आपण पाहणार आहोत थोडक्यात. कारण त्या मतदारसंघातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये इच्छुकांच्या संख्येमध्ये कोणाला संधी, दोन्ही गटाकडे इच्छुक संख्या जास्त आहे. दोन्ही गटाकडे इच्छुकांची संख्या आहे. त्यामध्ये आता तुम्ही म्हटला तर त्या पद्धतीनं आता दुसरे एक उमेदवार दरिबडचे जे दरिबडचे जे प्रॉपर आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्या समोर येऊन शक्तीनिशी त्यांचा आज अर्ज दाखल केला करतात. ते सुद्धा अपक्ष सुद्धा दाखल केलेले आहेत, पक्षाकडून सुद्धा दाखल केले. खऱ्या अर्थानं सगळ्याच पक्षाच्या नेते मंडळी उमेदवार दाखल करताना अर्ज दोन्ही प्रकार दिले, अपक्ष दिलेत आणि पक्षाकडून. यामुळे सध्या अजूनही कोणी सांगू शकत नाही. जर एकंदरीत बघितलं तर 30-35 वर्षापासून आपण या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे. बरोबर. गेल्या 10 वर्षापर्यंत जर बघितलं तर उमेदवारी अर्ज जे सध्या दाखल करताना प्रचंड प्रमाणात लोकांना त्रास होतोय. बरोबर. पण यापूर्वी पक्षाच्या कार्यालयामध्ये अर्ज भरले जात होते. बरोबर. पण आता असं बघितलंय की कोणी पक्षाच्या कार्यालयामध्ये अर्ज भरत नाहीत. त्यांनी अर्ज भरा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज प्रचंड प्रमाणात लोकांना त्रास होतोय. कारण जे दाखले असतील किंवा काही नोटरी असेल, हे असेल ते असेल, त्यामध्ये अनेक उमेदवारांची दमछाक झालेली आहे. अनेक लोक वैतागलेले होते. आपण जर बघितलं तर बरेच लोक आपल्याला भेटली चहाच्या गाड्यावर होती वगैरे. तर काय सांगता येईल तुम्हाला, बरं प्रचंड त्रास का होतोय? हे खऱ्या अर्थानं पक्षाच्या जे संपर्क कार्यालय असते त्या संपर्क कार्यालयावर खऱ्या अर्थाने भरून त्यांनी फाईल करून द्यायला पाहिजे. अर्ज फाईल करून तिथे जे संबंधित जे लोक असतात त्यांना परिपूर्ण ज्ञान असते. त्या अर्थानं तिथं त्यांनी भरून फॉर्म तिथं पूर्णपणे भरून अगदी क्लिअर आहे का नाही चेक करून मग खऱ्या अर्थानं दाखल करणं गरजेचं. परंतु पक्षाकडून तसं काय होत नाही. ही पक्षाची जबाबदारी खऱ्या अर्थानं संबंधित आलेला उमेदवाराचा फॉर्म भरून देणं, या सगळी कामं A to Z कुठले दाखले लागणार, काय लागणार, ह्याच्यापूर्वी ज्यावेळी निवडणूक जाहीर झाल्या त्याच वेळी त्यांना त्या उमेदवारांना देणं गरजेचं होतं. मात्र कुठल्याही पक्षा कार्यालयाकडून अशा प्रकारच्या सूचना दिलेली नाही. स्वतः उमेदवार त्यांना सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा. फॉर्म भरायचा अर्थ काय भरणार, काय काय लागणार, या कागदपत्रांच्या घोळमुळं उमेदवाराची दमछाक होत आहे. काही ठिकाणी तर अक्षरशः उमेदवार कागद घेऊन पळताना दिसत. आज तर पळापळी सुरू होती. आज एका शेवटच्या क्षणी अशी अवस्था झाली एका उमेदवाराची, सगळं बंच सगळं घेऊन तयार आहे, पण जो मुख्य कागदाचा जो कागद लागणार आहे तोच कागद बाहेरच्या बाजूने त्याचं टायमिंग तर संपून गेलं होतं. आणखीन एक तुम्हाला सांगायचं म्हणजे 4 वाजता एका उमेदवारानं अर्ज भरला होता, त्याचा तिसऱ्याने तो गायब केला अर्ज आणि तो शोधत होता माझा अर्ज कुठं गायब झाला म्हणून. अशा सुद्धा वेगळ्या घटना या ठिकाणी घडतायत. एकाच प्रकारचे सगळे कागदपत्र असल्यामुळं कागदाची उठाठेव इकडे होत असल्यामुळे थोडस चुका बोलून गेलेच. पण खऱ्या अर्थानं जे कागदपत्र पाहिजे ते आत नाहीत, बाहेर एक कोणतं कागदपत्र घेऊन, कारण मोजकी लोक एका उमेदवार पाठीमध्ये आत घेतात आणि बाहेरचे लोक येऊन कागदपत्र थांबतात. त्यामुळं त्या कागदपत्राच्या घोळमुळं बराच काही प्रसंग उद्भवला होता. मात्र प्रसंगानुसार उद्याचा दिवस असल्यामुळं ते उद्यावर गेलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फार बर्तन दमछाक उमेदवार होतच आहे. अगदी ज्या दिवसभराच्या घडामोडी घडलेल्या आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना याची इत्थंभूत माहिती देणं गरजेचं आहे. तर आज दिवसभर सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही मैदानात होतो. आम्ही सुद्धा सकाळी 9 वाजता जेवण करूनच बाहेर पडतोय. कारण कसं आहे की दिवसभर तिथं थांबावं लागतंय. जे क्षणक्षेत्र आहेत, काय घटना घडतात त्या सर्व घटना अगदी आपल्याला संध्याकाळी महाचर्चेच्या निमित्तानं देणं गरजेचं आहे. आज जर बघितलं तर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये
प्रचंड म्हणजे अति प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. अगदी रॅली वगैरे वाजत आल्यानंतर जवळजवळ 1.5 तास ट्रॉफिक सुद्धा त्या ठिकाणी जाम झालं होतं. बरोबर. त्यामुळं उद्याचा सुद्धा दिवस जो आहे तो अतिशय महत्वाचा दिवस आहे. उद्या 3 वाजेपर्यंत सगळ्या प्रभागात किंवा सगळ्या गट आणि गणामध्ये अर्ज भरणं गरजेचं आहे. बरोबर. अन्यथा बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळं एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एबी फॉर्म कधी येतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, रासप, त्यानंतर जे बाकीचे दुसरे जे पक्ष आहेत काँग्रेस असे त्यांची या ठिकाणी आघाडी झालेली आहे. तर भाजप बरोबर जे पक्ष आहेत जनस्वराज्य पार्टी पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांची काय अजून युती होताना दिसत नाही. बरोबर. त्यामुळे संघ गटामध्ये जनस्वराज शक्ती पक्षाचे 3 उमेदवार या ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची उद्या शक्यता आहे. तर तालुक्यातील अनेक गण आणि गटामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढण्याची गरज आहे आणि भाजप स्वतंत्र लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. बरोबर. त्यामुळं उद्या या ठिकाणी प्रचंड गर्दी सुद्धा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अनेक जण या ठिकाणी आता सज्ज होणार आहेत. आता आपण जातोय पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती मतदारसंघामध्ये. तर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज कोण कोण अर्ज भरलेले आहेत ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा. जे जिल्हा परिषद मतदारसंघात जे अर्ज दाखल केलेत खऱ्या अर्थानं, तर त्यामधला पहिला जिल्हा परिषद मतदारसंघ तो जाडरबोला जिल्हा परिषद मतदारसंघ. त्यामध्ये आज सावित्री तम्मनगौडा रवी पाटील मुक्काम पोस्ट जाडरबोला तालुका जत जिल्हा सांगली यांनी आपला अपक्ष अर्ज एक सादर केलेला आहे. त्याचसोबत त्यांनी त्यांचा दुसरा उमेदवार आहे मनोज चनगोंडप्पा रवी यांचाही तेही जाडरबोलाचे आहेत जिल्हा सांगली. ते एनसीपी कडून अर्ज दाखल केलेत खऱ्या अर्थानं. तर त्यामध्ये आणखीन एक नाव आहे भाग्यश्री संजय कुमार तेली मुक्काम पोस्ट उमदी यांनी भारतीय जनता पार्टी याने म्हणजे भाजपकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. तर आणखीन एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे जो उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ, ज्या ठिकाणी भाजपचं पूर्ण ताकद त्या ठिकाणी लावलेली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी. मात्र या मतदारसंघात खऱ्या अर्थानं अजून एकही अर्ज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी दाखल झालेला नाहीये. आजही आज कोरा आहे. त्यानंतर उद्याचा त्यांचा शेवटचा दिवस असल्यामुळं उद्या एखाद्या वेळेस दाखल होण्याची शक्यता अर्ज. या ठिकाणी आणखीन एक जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो आहे संघ जिल्हा परिषद मतदारसंघ. संघ जिल्हा परिषद मतदारसंघासाठी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. यामधला कविता किरण पाटील यांनी हे मुक्काम पोस्ट संघ त्यांनी बीजेपी कडून अर्ज म्हणजे भाजपकडून अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. त्यानंतर त्यांचंच नाव आहे परत कविता किरण पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर विद्या विजयकुमार बिराजदार ते पण मूळचे संख्येतील आहेत. ते सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपकडूनच आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर त्याचाच एक दुसरा अर्ज आहे विद्या विजयकुमार बिराजदार अपक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अर्ज आपला दाखल केलेला आहे. त्यानंतर ललिता अब्बुराय बागेळी हे पण मुख्य त्यांचं गाव आहे संघ. या ठिकाणी आणखीन एक नाव येते ललिता अब्बुराय बागेळी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपला अर्ज दाखल केलाय. ते मूळचे संघ येथील आहेत. त्यानंतर भारती बसवराज पाटील हे यांचं मुख्य गाव आहे संघ. यांनी एनसीपी कडून अर्ज दाखल केलाय खऱ्या अर्थानं. त्यामध्ये दुसरे एक नाव येते दीपा सुभाषचंद्र पाटील हे मुख्य यांचं गाव आहे संघ. ते सुद्धा एनसीपी कडून परत अर्ज दाखल केलेला आहे. त्यात जे दीपा सुभाषचंद्र पाटील हेही संघचे आहेत. यांनी एनसीपी कडून 3 अर्ज दाखल केले एकंदरीत. यामध्ये आणखीन एक नाव येते भारती बसवराज पाटील यांनी सुद्धा एनसीपी कडून अर्ज दाखल केलेला आहे. कावेरी प्रवीण औरादी हे मुक्काम पोस्ट संघ हे शिवसेना जे शिंदे गट आहे यांच्या माध्यमातून हे अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे.
यामध्ये आणखीन एक जिल्हा परिषद मतदारसंघ येतो, तो अत्यंत चर्चेचा विषय बनलेला आहे. तो हाय ड्रामा आहे, तो दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघ. या मतदारसंघात इच्छुकांची संख्या सुद्धा भरपूर आहे. यामध्ये पहिलं नाव आहे श्रीमंत शेषाप्पा तांबे, जे भाजपकडून आपला अर्ज त्यांनी दाखल केलाय. ते युवा नेते, मूळ त्यांचं गाव आहे पांढरेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली. त्यानंतर श्रीमंत शेषाप्पा तांबे यांनी अपक्ष सुद्धा अर्ज दाखल केला त्यांनी. म्हणजे जरी पक्षाकडून मिळाले तरी सुद्धा नसेल तर अपक्ष लढणं सुद्धा आपला अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे. आणखी एक नाव आहे त्यामध्ये अमोल तम्मा कराडे, हे मुक्काम पोस्ट करेवाडीचे आहेत. यांनी एनसीपी कडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर आणखी एक नाव आहे सुरेश महाप्पा टेंगले, जे मुक्काम पोस्ट दरीबडचे येथील आहेत. ते शिवसेना शिंदे गटाकडून आपला अर्ज दाखल केलेत. त्यानंतर आणखी एक नाव आहे त्यामध्ये आनंद आप्पासाहेब पाटील, दरीबडचीचे आहेत ते सुद्धा. त्यांनी एनसीपी कडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. तर त्यामधलं आणखी एक नाव आहे त्यांचंच आहे आनंद आप्पासाहेब पाटील, दरीबडचे. एनसीपी कडून दुसरा अर्ज त्यांनी दाखल केला. एखादा अर्ज जरी खराब झाला तरी ते दुसरा अर्ज त्या ठिकाणी आपली तयारी ठेवलेली आहे. त्यानंतर आणखी एक नाव आहे अमौषध बिराप्पा शेंडगे, ते मुख्य त्यांचं गाव आहे दरीबडची. त्यांनी भाजपकडून अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर बिराप्पा महादेव शिंदे, हे मूळचे आहेत सिन्नर, तालुका जत, जिल्हा सांगली. ते मार्केट कमिटी संचालक आहेत. सध्या विद्यमान बाजार समिती संचालक आहेत आणि ते काँग्रेसकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. यामध्ये आणखीन एक पुढील जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय, तो मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघात रामचंद्र सखाराम सरगर, मुक्काम पोस्ट येळदरी, ते जिल्हा बँकेचे संचालक आहेत. सध्या विद्यमान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे. यामध्ये दुसरे एक नाव आहे रमेश गंगाणा देवर्षी, जे मुक्काम पोस्ट मुचंडीचे आहेत. त्यानंतर त्यांनी सध्या आता भाजपाकडून आपला अर्ज दाखल केलेत. त्यामुळे आणखीन एक नाव आहे रमेश इरगोंडा पाटील, जे काँग्रेस पक्षाकडून मूळचे ते मुचंडीचे आहेत. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते ते, शरदचंद्र पवार गटाचे. त्यानंतर आणखी त्यांच्या राजकीय पद आहेत, ते मुचंडीचे आहेत असून त्यांनी काँग्रेसकडून आपला अर्ज एनसीपी काँग्रेसकडून अर्ज आपला दाखल केलेला आहे. यामध्ये आणखीन एक जिल्हा परिषद मतदारसंघ येतोय, जो आहे तो चर्चेचा विषय. आपण जसं मगाशी दरीबडची उल्लेख केला, त्याच हाय ड्रामाचा सध्या बनायला जिल्हा परिषद मतदारसंघ ठरला आहे. त्यामधून आज अखेर एकही अर्ज दाखल नाहीये. यामुळे या मतदारसंघाचा चर्चा एकदम जोरदार सुरू आहे. यामुळेच केवळ यांचा अर्ज अजून भरलेला दिसून येत नाही. खऱ्या अर्थानं उद्याचा शेवटचा दिवस आहे. एखाद्या उद्या यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शेगाव जिल्हा परिषद जो मतदारसंघ आहे, या ठिकाणी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कुठल्या पक्षाकडून संधी मिळेल, काय कोण पक्ष तिकीट देईल, या आशेने अजून सुद्धा सर्व उमेदवार थांबून आहेत. यामुळे एकही अर्ज इथं अजून दाखल नाही आहे. तर या ठिकाणी शेवटचा जो मतदारसंघ आहे डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ, या मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्यामध्ये पहिलं नाव येते सुनीता माळाप्पा पांढरे, यांनी आपला हे मूळचे जिरगाळचे आहेत, पण यांनी भाजपकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यांनी सुद्धा परत अपक्ष म्हणून सुद्धा आपला अर्ज दाखल केलेला आहे. पक्षाकडून एखादी संधी मिळाली तरी आपल्याला इकडनं संधी मिळावी या प्रकारे त्यांनी आपला अर्ज दाखल केलाय. यामध्ये आणखी एक नाव येते राजश्री अमोल पांढरे, जे कुडनूरचे आहेत मूळचे, ते मुक्काम पोस्ट कुडनूर, तालुका जत, जिल्हा सांगली. स्वतः वकील आहेत ते प्रॅक्टिस करतात. कोल्हापूरला ते सध्या वकील व्यवसाय करतात. सध्या त्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य सुद्धा करतायत. त्यामधून त्यांनी सध्या आता अपक्ष अर्ज सध्या दाखल केलेला आहे. त्यामध्ये आणखीन एक पुढं नाव आहे स्वप्नील मनोज मासाळ, जे पूर्वीचे ते मूळचे बाज येथील आहेत. ते भाजपकडून आपला अर्ज दाखल केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा सुद्धा सुनीता आकाराम मासाळ, त्यांनी 2 अर्ज भरले भाजपकडूनच. दोन्ही अर्ज, एखादा अर्ज जरी बाद झाला तर दुसरा अर्ज उपयोगाला घ्यावा यासाठी 2 अर्ज भरलेत. त्यानंतर कमल संजय गडदे अपक्षांनी आपला अर्ज दाखल केले, हे मूळचे भाजपचेच आहेत. त्यानंतर काजल रमेश दुधाळ, मुक्काम पोस्ट अंकले, तालुका जत, जिल्हा सांगली, हे काँग्रेस पक्षाकडून आपला अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाचेच हे मूळचे तालुका अध्यक्ष
हे डफळापूर मतदारसंघात असल्यामुळे हम्म. काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल केलाय. त्यामध्ये आणखी एक नाव येते जे रुपाली विक्रमसिंह पाटील, हम्म. मुक्काम पोस्ट शिंगणापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाकडून आपला अर्ज दाखल केलाय. हा. त्यानंतर शेवटचं नाव जे आहे दिव्या सावंत दुधाळ यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाकडून आपला अर्ज दाखल केलेला आहे. तर या पद्धतीनं या सर्व मतदारसंघाचे निवडणूक उमेदवार जिल्हा परिषद मतदारसंघातून होत असताना त्यामध्ये शेवटचा जो मतदारसंघ आहे जो बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ, या मतदारसंघात आजही एकही अर्ज आलेला नाही. यामुळे सध्या अजून चर्चा चालू आहे. चर्चा मध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थानं चर्चेच्या फेऱ्या संपल्या का नाही अजून? चर्चेच्या फेऱ्या संपलेल्या नाहीत हा. आणि 4 ते 5 उमेदवार एकाच पक्षाचे तयार झाल्यामुळं कोणी अर्ज भरलेला नाही. कोणी अर्ज भरले नाहीत आणि उद्याच्या दिवसात त्यांचा अर्ज सगळ्यांचा अर्ज दाखल होतील. या पद्धतीने जिल्हा परिषद मतदारसंघातून एकूण उमेदवार या ठिकाणी 35 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलेले आहेत. ओके, धन्यवाद. यानंतर आपण जाऊया पंचायत समिती गणामध्ये. जर आपण बघितलं तर कल्पना महादेव अंकलगी यांनी जाडा पंचायत समिती गणामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या वतीनं अर्ज दाखल केलेला आहे. तसेच कल्पना महादेव अंकलगी यांनी जाडा पससाठी अपक्ष उमेदवारी पण अर्ज दाखल केलेला आहे. विद्याश्री ईश्वराप्पा हाततळे, मुक्काम पोस्ट जाडा यांनी जाडा पंचायत समितीसाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. अश्विनी राघवेंद्र अंकलगी यांनी जाडा पंचायत समितीसाठी NCP कडून अर्ज दाखल केलेला आहे. रेणुका रेवणसिद्ध आराणे यांनी जाडा पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. तर रेणुका रमेश टेबे यांनी माडगाळ पंचायत समितीसाठी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. तर उमदी जिल्हा परिषद उमदी पंचायत समिती मतदारसंघामध्ये अद्याप एकही अर्ज आलेला नाही. तर करजगी पंचायत समितीसाठी राघवेंद्र महादेव हुनमोरे यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. तर संक पंचायत समितीसाठी अब्दुल इस्माईल मनेर यांनी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. ते आसंगी जत तालुक्यात जतचे आहेत. तर रविकुमार लक्ष्मण बगली राहणार मोरबगी यांनी BJP कडून अर्ज दाखल केलेला आहे पंचायत समितीसाठी. तर आमशीदास संगाप्पा बिराजदार हे भिवरगीचे आहेत, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तर गुरुपाद वसगोंडा बसरगी हे दरीबडचीचे आहेत, त्यांनी BJP कडून अर्ज दाखल केलेले आहे दरीबडची पंचायत समितीसाठी. तर शिवानंद गुरुसिद्ध माळी यांनी दरीबडची पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. लक्ष्मण पांडुरंग चव्हाण यांनी दरीबडची पंचायत समितीसाठी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे. सचिन अनिलराव पाटील यांनी दरीबडची पंचायत समितीसाठी BJP कडून अर्ज दाखल केलेला आहे. तर नकुसा धर्मोश शेंडगे यांनी तिकोंडी पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. तर वैजयंता जालिंदर होनमाने यांनी तिकोंडी पंचायत समितीसाठी NCP कडून अर्ज दाखल केलेला आहे. सुनीता अप्पासाहेब बेडगे यांनी मुच्चंडी पंचायत समितीसाठी BJP कडून अर्ज दाखल केलेला आहे. अश्विनी राजकुमार मोरे राहणार सुरडी यांनी मुच्चंडी पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे. रुपाली सुरेश नरळे हे सोरडीचे आहेत, यांनी सुद्धा इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. अश्विनी राजकुमार मोरे हे प्रॉपर सोरडीचे आहेत, त्यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज दाखल केलेला आहे. भाग्यश्री मारुती पवार यांनी खोजनवाडी पंचायत समितीसाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे. दीपाली अमित दुधाळ मुक्काम पोस्ट देवनाळ यांनी खोजनवाडी पंचायत समितीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून अर्ज दाखल केलेला आहे. वीणा रमेश बिराजदार यांनी खोजनवाडी पंचायत समितीसाठी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केलेला आहे. तर अंकिता म्हाळप्पा कोळेकर ह्या रामपूरच्या आहेत, यांनी भारतीय जनता पार्टीकडून खोजनवाडी पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केला आहे. तर मिलिंद शिवाजी पाटील यांनी बनाळी पंचायत समितीसाठी BJP कडून अर्ज दाखल केलेला आहे. अण्णासो जगन्नाथ कोडक यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून बनाळीसाठी अर्ज दाखल केला आहे पंचायत समितीसाठी. अण्णासो जगन्नाथ कोडक यांनी पंचायत समिती बनाळीसाठी NCP कडून अर्ज दाखल केलेला आहे. अण्णासो जगन्नाथ कोडक यांनी असे 3 अर्ज दाखल केलेले आहेत. प्रमोद विठ्ठलराव सावंत यांनी NCP कडून बनाळी पंचायत समिती अर्ज दाखल केलेला आहे. प्रमोद कोडक जे आहेत ते सध्याचे विद्यमान अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष
तालुका अध्यक्ष आहेत की विधानसभा प्रमुख आहेत? विधानसभा आणि हा. माजी सरपंच. माजी सरपंच आहेत. तर विजय बिरजाप्पा रुपनर यांनी येळवी पंचायत समितीसाठी बीजेपीकडून अर्ज दाखल केलेला आहे. समाधान निवृत्ती जगताप यांनी येळवीसाठी पंचायत समितीसाठी बीजेपीकडून अर्ज दाखल केलेला आहे. तानाजी शिवाजी शिंदे यांनी शेगाव पंचायत समितीसाठी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे. तर तानाजी शिवाजी शिंदे यांनी अपक्ष म्हणून सुद्धा शेगाव पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. कमलाबाई जगन्नाथ जानकर यांनी कोसारीसाठी इंडियन नॅशनल काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेला आहे. सुवर्णा उत्तम मारनूर यांनी भारतीय जनता पार्टीकडून कोसारीसाठी अर्ज दाखल केला आहे. किरण नामदेव कोळी यांनी अपक्ष म्हणून डफळापूरसाठी पंचायत समितीचा अर्ज दाखल केलेला आहे. हनुमंत दत्तात्रय कोळी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून डफळापूर पंचायत समितीचा अर्ज दाखल केलेला आहे. माळप्पा राजगोंडा पांढरे यांनी बीजेपीसाठी डफळापूर पससाठी अर्ज दाखल केलेला आहे. माळप्पा राजगोंडा पांढरे यांनी अपक्ष म्हणून डफळापूर पससाठी अर्ज दाखल केलेला आहे. महेश अशोक गावडे यांनी बीजेपीकडून डफळापूर पंचायत समितीचा अर्ज दाखल केलेला आहे. तर मनीषा बाऊसो दुधाळ यांनी बाज पंचायत समितीसाठी बीजेपीकडून अर्ज दाखल केलेला आहे. तर कमल संजय गर्दे यांनी अपक्ष म्हणून बाज पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. अरुणा अरविंद गर्दे यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीसाठी पंचायत समिती बाजकडून अर्ज दाखल केलेला आहे. अशोक अण्णाप्पा नाईक यांनी बिळूर पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केले, ते अपक्ष म्हणून दाखल केले आहेत. अशोक अण्णाप्पा नाईक यांनी भारतीय जनता पार्टीकडून बिळूर पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केला आहे. तर उमराणी पंचायत समितीसाठी एकही अर्ज दाखल केले नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. एकूण 35 जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल झाले, तर 48 पंचायत समिती अर्ज दाखल केलेले आहेत. काय सांगता येईल तुम्हाला? आता जसं आपण उमेदवारांची नावासहित माहिती सांगितली, यामध्ये प्रत्येक उमेदवार हा अपक्ष प्लस पक्षाचा दोन अर्ज दाखल केले. त्यामुळे ना कागदपत्र जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागली. त्यामुळं पक्षाचा निर्णय अजूनही झालेला नाही. लवकरात लवकर राजकीय पक्षांनी आपला निर्णय घेऊन सक्षम असा जो कोण उमेदवार आहे त्याची निवड करून तातडीने उद्याच त्यांचा एबी फॉर्म द्यावा लागणार आहे. यामुळे उद्या कोणाला एबी फॉर्म मिळेल, एबी फॉर्म म्हणजे एक प्रकारची लॉटरी, पक्षाकडून मिळाली लॉटरी. एबी फॉर्म ज्यांना मिळेल त्याचा उद्या फायनल होईल. ते फायनल झालेले जे उमेदवार पक्षाचे ते आपण उद्या त्यांची नावं तर घेणारच आहोत. तर खऱ्या अर्थानं उद्याचा लास्ट दिवस आहे अर्ज दाखल करण्याचा. त्यामध्ये सुद्धा ह्या एबी फॉर्म दाखल करणं ते सुद्धा उद्या शेवटचं आहे. त्यामुळे बऱ्याच राजकीय पक्षांसुद्धा धावपळ करावी लागणार आहे. उद्या सगळ्याच पक्षांचे एबी फॉर्म दाखल होतील. अनेक उमेदवारांनी आता लंगोट बांधलेला आहे. फक्त मैदानामध्ये शड्डू मारायचं राहिलेलं आहे. त्यामुळं आज दिवसभर अनेक उमेदवारांनी अगदी चहा भज्यावरती ताव मारलेला आहे. बरोबर, कारण तेवढा वेळच नव्हता जेवायला उमेदवारांना. त्यामुळे एकंदरीत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम टप्पा आलेला आहे. उद्या 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल होणार आहेत. उद्याची संपूर्ण माहिती आपण आपल्या भागामध्ये देणारच आहेत. आज आपण आजची जी महाचर्चा आहे आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.